नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 15व्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2025चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच भारत ब मणिपूर. ओके, याचं उत्तर असणार आहे भारत ब मणिपूर या संघाने 15व्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2025चा किताब जिंकलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, इंडिया बी मणिपूरने कोलंबियाला 8-5ने हरवून विजेतेपदक जिंकले आहे. ओके, तर ही स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीद्वारे संपली आहे. ओके, तर स्पर्धेचे आयोजन बघूयात आपण. बघा, हा पोलो स्पर्धा सांगाई फेस्टिवल 2025च्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित केला होता. ओके, तर सांगाई फेस्टिवल 2025 या कार्यक्रमाच्या भाग म्हणून ही जी स्पर्धा आहे ती आयोजित केली गेली होती. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. चर्चेत असणारा लेक बिवा हा कोणत्या देशामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, नुकताच चर्चेत आहे हा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए जपान. तर जपानमध्ये लेक बिवा हा स्थित आहे. ओके, तर बघा, लेक बिवा हा जपानमध्ये आहे. तो जपानमधील सर्वात मोठा आणि सर्वात जुना गोड्या पाण्याचा तलाव आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, डेव्हिस कप 2025चे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच इटली. तर इटली या देशाने नुकताच डेव्हिस कप 2025चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक बघा, पुढचा प्रश्न पाहण्याआधी बघा, डेव्हिस कपबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. डेव्हिस कप 2025चे विजेतेपदक इटली या देशाने जिंकले आहे. फायनलमध्ये इटलीने स्पेनला 2-0ने हरवले आहे. ओके, आणि हे इटलीचं 4 वेळेस डेव्हिस कप विजेतेपद आहे आणि सलग 3रं विजेतेपद. बघा, 2023मध्ये सुद्धा हा जिंकला होता इटलीनेच, 2024मध्ये आणि 2025मध्येही इटलीने या देशाने जिंकलेला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 4 वेळेस इटली या देशाने हा कप जिंकलेला आहे. ओके, बघा प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. नुकतेच भारतीय संशोधकांनी महिलांमध्ये कोणत्या आजारांशी संबंधित प्रमुख जनुकीय उत्परिवर्तन ओळखले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच तोंडाचा कॅन्सर. तर तोंडाचा कॅन्सर याचं उत्तर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, 2025 ते 2029 या कार्यकाळासाठी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर कोणत्या देशाची निवड झाली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत. तर आपल्या भारताची 2025 ते 2029 या कार्यकाळासाठी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावरती निवड झाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन ए स्किन ऑफ यूथ. ओके, तर या चित्रपटाला 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन पिकॉक हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, जागतिक दिव्यांग दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी दरवर्षी आपण जागतिक दिव्यांग दिवस दरवर्षी साजरा करतो. ओके, तर बघा याबद्दल माहिती पाहूयात आपण. इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज म्हणजेच जागतिक दिव्यांग दिवस सर्वप्रथम युनायटेड नेशन्सने 1992 मध्ये घोषित केला होता. ओके,
याची घोषणा केली होती. तर बघा, याचा उद्देश म्हणजे हा दिवस जगभरातील दिव्यांग व्यक्तींच्या हक्क, गरिमा आणि कल्याण यांची मान्यता वाढवण्याचा, त्यांच्याशी होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय अडचणी ओळखण्याचा व बदलण्यासाठी जागरूकता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. नुकतेच सय्यद मोदी इंटरनॅशनल 2025च्या महिला दुहेरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली या दोघांनीही सय्यद मोदी इंटरनॅशनल 2025चा महिला दुहेरीचा किताब जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. आजचा शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2025 मध्ये कोणत्या संस्थेला पब्लिक आणि कम्युनिकेशनसाठी सुवर्णपदक मिळाले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ या संस्थेला इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2025मध्ये बघा, या संस्थेला पब्लिक आणि कम्युनिकेशनसाठी सुवर्णपदक मिळालेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.